नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बोरकर, भौतिकशास्त्राचा विद्यार्थी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत क्लास 12चा पहिला चॅप्टर, ज्याचं नाव आहे रोटेशनल डायनामिक्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की रोलिंग मोशन म्हणजे काय असतं. आपण सांगितलं होतं की रोलिंग मोशन हे दोन मोशनचं कॉम्बिनेशन असतं. सगळ्यात पहिलं ट्रान्सलेशनल म्हणजे लिनियर मोशन आणि दुसरं रोटेशनल मोशन. आपण काय घेतलं होतं, एक सर्क्युलर ऑब्जेक्ट घेतला होता आणि त्याला हॉरिझॉन्टल सरफेसवर पुश केलं होतं. ते केल्यानंतर आपण काय दाखवलं की तो ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये समोर चालला म्हणजे लिनियर मोशन होतंय आणि त्या ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मासच्या अबाउट मध्ये तो ऑब्जेक्ट रोटेट करतोय म्हणजे रोटेशनल मोशन पण होतंय. त्यानंतर आपण काय बघितलं होतं की एक लिनियर कायनेटिक एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि टोटल कायनेटिक एनर्जी याचा रेशिओ वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठी आपण पाहिला होता. त्याच्यानंतर आज आपल्याला वेगवेगळ्या ऑब्जेक्टसाठीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतो ते पाहायचं. त्याच्या आधल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं की रिंगचा आणि डिस्कचा या दोघांचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितला होता. तर सगळ्यात पहिले आपण काय पाहिलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, ज्याचं मास आहे m आणि त्याची रेडियस आपण घेतली r जर घेतली तर ऑफ रिंग द एक्सिस ऑफ रोटेशन pass through center of mass and perpendicular to the plane. बरोबर. तर आपण सिंपली काय घेतली होती, एक रिंग घेतली होती. रिंगवर आपण काय सांगितलं होतं, रिंगच्या बाबतीत की रिंगचं जेवढं काही मास आहे ते पूर्ण त्या रिंगच्या सर्कम्फरन्सवर काय झालेलं असतं, डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. त्याच्यामुळे या सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस आहे त्याच्यापासून त्या प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स काय राहील, इक्वल राहील. बरोबर. पहा, तर बेसिकली आपण काय सांगू शकतो, या रिंग मधला जर आपण एक पार्टिकल घेतला ज्याचं स्मॉल मास आपण किती घेतलं, डीएम, आणि याचा जर आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला आणि त्याला जर इंटिग्रेट केलं तर आपल्याला काय होते, होल बॉडीचा मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहायला भेटते. तर बेसिकली आपण काय सांगितलं की ह्या स्मॉल ऑब्जेक्टचा मुवमेंट ऑफ इनर्शिया स्मॉल आय इज इक्वल टू ह्या स्मॉल ऑब्जेक्टचा स्मॉल मास डीएम, सॉरी त्या स्मॉल पार्टिकलचा स्मॉल मास डीएम, त्याच्यानंतर एक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे सेंटर ऑफ मास पासून त्याचं डिस्टन्स किती आहे, आर आहे, आरचा स्क्वेअर. तर तुम्ही आता पाहू शकता की प्रत्येक पार्टिकलचं या एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं डिस्टन्स किती आहे, इक्वल आहे. त्याच्यामुळे आर आपला काय राहील, कॉन्स्टंट. त्याच्यामुळे आता काय करायचं, आता आपण एक काम करू शकतो की आता आपण काय करू शकतो, असाच मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक स्मॉल पार्टिकल साठी फाइंड करू शकतो आणि त्याच्यानंतर काय करू शकतो, सिंपली त्याला इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला होल बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायला भेटतो. तर सिंपली काय होते, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू, आता आर स्क्वेअर प्रत्येक पार्टिकल साठी कॉन्स्टंट आहे त्याच्यामुळे आर स्क्वेअर आपण कॉन्स्टंट काढला आणि इंटिग्रेट इंटू डीएम. तर आता तुम्ही पाहू शकता, आता ह्या प्रत्येक पार्टिकल जे स्मॉल पार्टिकल आहे त्याची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय होते, इंटिग्रेशन. तर बेसिकली आपण काय करू शकतो, सगळ्या पार्टिकलचं जेव्हा मास आपण इंटिग्रेट करतो तेव्हा आपल्याला काय भेटते, होल बॉडीचं मास. तर बेसिकली होल बॉडीचं मास आपण काय सांगितलं, m. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो, आय इज इक्वल टू एम आर चा स्क्वेअर. हे काय झालं, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग व्हेन एक्सिस ऑफ रोटेशन पास थ्रू द सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन, हे असलं. तर याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की त्याच्या डायमीटर पासून पण आपण काय घेतली होती, एक एक्सिस ऑफ रोटेशन पास केली होती आणि रिंगची व्हॅल्यू फाइंड केली होती. पण तो कशाचा यूज केला होता तिथं, पॅरलल एक्सिस थिअरमचा यूज करून. पहा, आता आपल्याला पाहायचं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, बरोबर, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क व्हेन एक्सिस ऑफ रोटेशन pass through center of mass and perpendicular to the plane. याच्या बाबतीत पण आपण काय घेतलं होतं, आपण एक डिस्क घेतली होती. आपण सांगितलं होतं की ही जी डिस्क आहे हिचं जे मास आहे हे सरफेसवर कम्प्लिटली काय झालेलं आहे, डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. इथं आपल्याला सांगायला सोपं होतं की त्याचं मास पूर्ण काय होतं, सर्कम्फरन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं. पण याच्यात काय होतं, डिस्कच्या बाबतीत त्याचं पूर्ण मास त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. त्याच्यामुळे आपण काय सांगितलं होतं की ही जी डिस्क आहे ही n नंबर ऑफ स्मॉल रिंग्स पासून तयार झालेली आहे. आपल्याला आपल्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असतो. तर बेसिकली आपण काय घेतलं, हे एक्सिस ऑफ रोटेशन पासून
या डिस्कचं रेडियस किती होतं r, त्याच्यानंतर या डिस्कचं मास किती होतं m. तर आता याच्यानंतर आपण काय घेतलं होतं, एक स्मॉल मास घेतलं होतं. ही स्मॉल रिंग आपण बाहेर काढली होती. त्या स्मॉल रिंगचा आपण रेडियस किती घेतलं होतं x आणि तिची विड्थ किती घेतली होती dx. बरोबर. त्याच्या बेसिसवर आपण सांगितलं की जिथे जिथं आपल्याला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट येतो, जिथे डिस्क येते, तर आपण काय सांगितलं होतं की तिथं आपल्याला सरफेस डेन्सिटी फाइंड करावी लागते. तर सरफेस डेन्सिटी आपण डिनोट करतो सिग्मा आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो मास पर युनिट एरिया. तर आता आपण बेसिकली सांगतो की ही जी रिंग आहे या रिंगचा आपण काय केलं होतं, एक एरिया फाइंड केला होता. तर याचा जनरली रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला काय आला होता, रिंगचा स्मॉल मास dm आणि त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपला एरिया काय आला होता 2 पाय x इंटू dx. म्हणजे या जर आपण रिंगला जर आपण तोडलं तर ही रिंग कशी होते अशी, या रिंगची लेंथ किती होते सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय x आणि हिची विड्थ किती आहे dx. बरोबर. हे आपण बघितलं. आता हे रिंगचा आपला काय आला सिग्मा आला. आता बेसिकली आपण काय करू शकतो, असाच या सिग्मा जो आला, आता सिग्मा आल्यानंतर आपण बेसिकली या स्मॉल रिंग साठीचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असेल तर तो कसा करतो, स्मॉल रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया di इज इक्वल टू इंटिग्रेशन काय करतो dm इंटू त्याचा डिस्टन्स किती आहे x चा स्क्वेअर. बरोबर. तर आता आपण काय सांगू शकतो की ही व्हॅल्यू जी आहे dm ची व्हॅल्यू फाइंड करायची, तर हा इकडे गेल्यानंतर काय येते आपला dm ची व्हॅल्यू 2 पाय x इंटू dx इंटू सिग्मा. तर आता पहा काय येते 2 पाय x इंटू dx इंटू सिग्मा इंटू x चा स्क्वेअर. इथपर्यंत आलं. आता याचं इंटिग्रेशन आहे. तर आता तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की 2 पाय आणि सिग्मा ह्या व्हॅल्यू काय येतात कॉन्स्टंट येतात. आपण काय केलं, स्मॉल पार्टिकल साठीचा जो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला त्याची व्हॅल्यू आपली बेसिकली काय आली I इज इक्वल टू, आता याच्यातला कॉन्स्टंट काय आहे तो 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे आणि सिग्मा कॉन्स्टंट आहे. तर काय लिहू शकतो आपण 2 पाय इंटू सिग्मा इंटिग्रेशन मध्ये काय होते x इंटू एक्स चा स्क्वेअर x क्यूब इंटू dx. आणि लिमिट कुठून लागते आता तुम्ही पहा, ही आपली काय झाली डिस्क झाली. तर डिस्कची बेसिकली काय सांगू शकतो आपण की डिस्कची जी रेडियस आहे ती आपण r घेतली आणि आपण काय सांगितलं की ती n नंबर ऑफ डिस्क पासनं n नंबर ऑफ रिंग्स पासनं तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण काय सांगू शकतो, आता जसं आपण इथे रिंगचा सरफेस डेन्सिटी फाइंड केली तशीच आपल्याला कशाची करायची या डिस्कची. का तर तिचं मास जे आहे ते पूर्ण सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर आपण काय सांगू शकतो की रो इज इक्वल टू या डिस्कचं पूर्ण मास डिवाइडेड बाय याचा एरिया. आता याचा एरिया सर्कल असल्यामुळे आपण काय सांगू शकतो पाय r चा स्क्वेअर. आता सिंपली ही रो इज इक्वल टू m अपॉन पाय r स्क्वेअर व्हॅल्यू कुठे पुट करायची या सिग्माच्या इथे. तर काय येते I इज इक्वल टू 2 पाय इंटू m अपॉन पाय r चा स्क्वेअर इंटिग्रेशन x टू द पॉवर ऑफ 3 डिवाइडेड बाय 3 इंटू dx. तर आपण काय सांगू शकतो सिंपली, आणि लिमिट कुठून अप्लाय करायची या एक्सिस ऑफ रोटेशन पासून इथे रेडियस 0 होती ते इथपर्यंत. तर आपण काय लिहू शकतो 0 टू r आणि 0 टू r. तर बेसिकली आता काय आहे I इज इक्वल टू 2 पाय m अपॉन पाय r चा स्क्वेअर. आता इंटिग्रेशन x क्यूब चं काय आहे ते तर x टू द पॉवर ऑफ 4. तर पहा x क्यूब चं इंटिग्रेशन काय आहे ते x टू द पॉवर ऑफ 4 डिवाइडेड बाय 4 आलं. तर आता सिंपली काय होते पाय सोबत पाय कटला. आता आपण काय करू शकतो 0 टू r चं जर अप्लाय केलं तर आता काय होते पहा सिंपली 2m डिवाइडेड बाय r चा स्क्वेअर इंटिग्रेशन. आता अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, लोअर लिमिट तर 0 आहे त्याच्यामुळे तिथे लिहिता येत नाही. तर काय होते r टू द पॉवर ऑफ 4 अपॉन 4. तर तुम्ही पाहू शकता r स्क्वेअर कटला, इथं r स्क्वेअर उरला, तर 2 सोबत कटला 2 उरला. तर बेसिकली काय येते mr स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. हे काय झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. बरोबर. हे झालं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क when axis of rotation pass through center of mass and perpendicular to the plane of disk. आणि इथे काय झालं मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा. बरोबर. तो काय होता I इज इक्वल टू mr चा स्क्वेअर. हे जे पूर्ण जे फॉर्म्युलाज आहेत ते फॉर्म्युलाज तुम्ही एका वेगळ्या शीटवर लिहा जेणेकरून ते तुम्हाला जेव्हा फॉर्म्युला यूज करायचं काम पडते तेव्हा तुम्हाला शोधायचं काम पडणार नाही. तर लिहून घ्या. तर पहा इथपर्यंत आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर आता आपल्याला पाहायचं की 1D ऑब्जेक्ट साठी मोमेंट ऑफ इनर्शिया. तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहायचं
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रॉड when axis of rotation pass through सेंटर ऑफ मास. तर पहा काय घ्यायचं आपण, सिंपली एक युनिफॉर्म रॉड घ्यायचा ज्याची विथ एकदम ना के बराबर लेनी थी. तर काय होते, त्याची लेंथ आपण काय घेतली, एल घेतली, आणि ज्याचं मास आपण काय घेतलं, एम घेतलं, आणि एक्सिस ऑफ रोटेशन पास कुठून झाली, त्याच्या सेंटर ऑफ मास मधून. त्याच्यामुळे या साइडची बाजू काय झाली आपली L/2 आणि या साइडची बाजू काय झाली L/2. तर आता बेसिक सिंपल काय करायचं, आपण कुठलाही या रॉडवरचा कुठलाही एक पॉइंट चूज करायचा ज्याचा आपल्याला काय करायचं असला, मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा असला. तर तुम्ही एक बेसिकली पाहू काय शकता की एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या पार्टिकलचं डिस्टन्स काय वेगवेगळं आहे. आता याचं वेगळं आहे, त्याच्यानंतर अशाचं काय होते, प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स काय होणार, एक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगवेगळं असणार. पण काय होणार, या साइडचं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच काय होणार, या साइडचं पण डिस्टन्स असणार. तर बेसिकली तुम्ही काय करू शकता, सिंपली इकडचं मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा आणि त्या मोमेंट ऑफ इनर्शियाला काय करायचं, सिंपली 2 नी मल्टिप्लाय करायचं. एक असं करू शकता, नाही तर सिंपली काय करू शकता, इथून तर इथपर्यंत पूर्ण एक लाईन घ्यायची आणि काय करायची, लिमिट अप्लाय करायची. आता काय होती, ही एक्सिसच्या या साइडची, त्याच्यामुळे सिंपली लिमिट इकडून घ्यायची ते इथपर्यंत -L/2 टू +L/2 पर्यंत. तर आता बेसिक सिंपल आपण काय करू शकतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की सेंटर ऑफ मास मध्ये की जेव्हा आपल्याला when we study about 1D ऑब्जेक्ट्स, म्हणजे तुम्ही जेव्हा 1D ऑब्जेक्ट्सची स्टडी करता तेव्हा तुम्हाला काय करावं लागते, एक मास पर युनिट लेंथ नेहमी माहित असणं गरजेचं असतं. तर मास पर युनिट लेंथ बेसिकली आपण काय सांगतो, त्याला लॅम्बडाने डिनोट करतो आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, मास पर युनिट लेंथ. तर आता बेसिकली आपण याचा काय सांगू शकतो की x मीटरचा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचं मास किती असते, बेसिकली लॅम्बडा मास. ठीक आहे. तर आता समजा 2 मीटरचा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचा मास किती राहील, 2 लॅम्बडा. बरोबर. तर सिंपली आपण सांगू शकतो की 4 मीटरचा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचा मास किती राहील, 4 लॅम्बडा. इथपर्यंत समजलं. याच्यासाठी काय असतो, मास पर युनिट लेंथ आपल्याला यूज होतो. तर आता बेसिकली तुम्ही एक गोष्ट पाहू शकता, आपण काय केलं, एक इथला एक पॉइंट घेतला ज्याचा आपण काय घेतलं, विथ dx घेतली आणि एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स किती घेतला आपण, x. तर बेसिकली तुम्ही काय सांगू शकता, आपल्याला हा स्मॉल पार्टिकल आहे, तर स्मॉल पार्टिकल साठी स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. तर स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया di घेतला, त्याच्यानंतर स्मॉल पार्टिकलचं मास किती होतं, dm, आणि एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं अंतर किती होतं, x चा स्क्वेअर. इथपर्यंत आलं पहा. आता व्यवस्थित लक्ष द्या. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं, तुम्ही इथपासून प्रत्येक पॉइंट पर्यंत काय करू शकता, या पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करू शकता आणि सिंपली त्याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं. आता इंटिग्रेट केल्यानंतर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता की आता एक्स स्क्वेअर भले आपला काय होणार, त्या पार्टिकलचं डिस्टन्स असणार, त्या पार्टिकलच्या एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचं. पण आता डीएमचा काय संबंध होत नाही. तर डीएमच्या संबंधासाठी आपल्याला बेसिकली काय करावं लागते, मास पर युनिट लेंथ यूज करावं लागते. तर आता काय होते, मास पर युनिट लेंथ जर आपल्याला यूज करायची असेल तर तुम्ही काय सांगता, आता आपण बघितलं की x मीटरचा जर ऑब्जेक्ट असेल तर त्याचं मास किती, लॅम्बडा. 2 मीटरचा ऑब्जेक्ट असेल त्याचं मास 2 लॅम्बडा. 4 मीटरचा 4 लॅम्बडा. तर बेसिकली आपला ऑब्जेक्ट काय, एक स्मॉल पार्टिकल आपण घेतला, त्याचं आपण हे किती घेतली, विथ, आपण त्याची विथ म्हणजे लेंथ घेतली आपण dx, म्हणजे त्याचा मास किती राहणार, dx इंटू लॅम्बडा मास. बरोबर. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की dm इज इक्वल टू, लिहायचं असलं तर dm इज इक्वल टू dx इंटू लॅम्बडा, नाही तर लॅम्बडा इज इक्वल टू dm अपॉन dx. ठीक आहे, मास अपॉन त्याची लेंथ, पहा मास अपॉन लेंथ असं पण आपल्याला लिहिता येते. तर आता बेसिकली आपण काय लिहू शकतो की dm चा हा जो dm आलेला आहे, ह्या dm ला सिंपली काय करायचं, इथं पुट करायचं. तर काय ते सांगा, स्मॉल इंटिग्रेशन आहे, तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन, dm ची व्हॅल्यू किती आहे,
dx इंटू लॅमडा इंटू एक्सचा स्क्वेअर. पहा सिम्पली मास पर युनिट लेंथचा जो रेशिओ आहे तो आपला या रॉड साठी किती राहील, या ऑब्जेक्टचं पूर्ण मास, रॉडचं पूर्ण मास m आणि त्याची लेंथ किती l. त्याच्यामुळे हा काय झाला आपला त्याचा मास पर युनिट लेंथचा रेशिओ. आता ही व्हॅल्यू काय कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे लॅमडा काय होतो बाहेर येतो. लॅमडा बाहेर आल्यानंतर काय येते सिम्पली एक्स स्क्वेअर इंटू dx. आता तुम्ही पाहू शकता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येते एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 म्हणजे लॅमडा एक्स क्यूब डिवायडेड बाय 3. तर तुम्ही एक गोष्ट पाहू शकता. आता सिम्पली इथं काय करायचं, हा जो एक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याला ओरिजिन कन्सिडर करायचं आणि आपल्याला इथून ते इथपर्यंत पूर्ण रॉडच्या लेंथचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते पाहायचं. तर सिम्पली काय होते लिमिट कुठून अप्लाय करायची -l/2 टू +l/2. तर काय आहे ते -l/2 टू +l/2 म्हणजे काय आहे ते -l/2 टू +l/2. तर आता बेसिकली लॅम्डाची व्हॅल्यू आपली काय आली पूर्ण रॉड साठी m/l. तर काय आहे ते सांगा. मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू लॅम्डाची व्हॅल्यू m/l. इंटिग्रेशन काय आलं आपलं x³ 3 आणि लिमिट कुठून अप्लाय करायची -l/2 टू +l/2 पर्यंत. आता अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायची. काय ते I इज इक्वल टू m/l. काय आलं l/2 जर व्हॅल्यू इथे x³ च्या जागी टाकली तर काय ते सिम्पली l³ डिवायडेड बाय खाली 8 2 चा क्यूब 8 8 3 जा 24 मायनस. आता मायनस ची व्हॅल्यू इथे पुट केली तर काय ते -l³/24. तर तुम्ही पाहू शकता. तर काय ते m/l डिवायडेड बाय l³ डिवायडेड बाय 24 प्लस l³ डिवायडेड बाय 24 आलं. तर बेसिकली काय ते m/l यालाच आपण कसं लिहू शकतो 2l³ डिवायडेड बाय 24. म्हणजे आपण पाहू शकता की 2 सोबत 24 कटला 12 उरले आणि l³ चा क्यूब कटला l कटला स्क्वेअर उरला. म्हणजे आपण काय सांगू शकतो ml²/12. यालाच लिहायचं असेल तर 1/12 ml चा स्क्वेअर. म्हणजे काय ते मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा जेव्हा एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर ऑफ मास मधून चालली असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे तो ml² डिवायडेड बाय 12. आलं इथपर्यंत. तर आता हे झालं आपला मोमेंट ऑफ इनर्शिया रॉडचा. तर आता काय होते आपण एक्सिस ऑफ रोटेशन कुठून घेतली होती त्याच्या सेंटर ऑफ मास पासून. आता मला सांगा एक प्रश्न आहे, आपण जर समजा एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या दोन्हीतून कोणत्या एका एंड कडून घेतली असती तर काय आन्सर आला असतं ते मला सांगा. तर सिम्पली आता आपण काय घेतलं इथून जर एक्सिस ऑफ रोटेशन घेतली तर मला सांगा आपला मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल. इथपर्यंत लिहून द्या आणि तो क्वेश्चन सांगा. बेसिकली आपण काय सांगितलं होतं की आपण एक रॉड घेतला होता बरोबर, ज्याची लेंथ आपण l घेतली होती, त्याचं मास काय घेतलं होतं m घेतलं होतं. आपण विचारलं काय की आता त्याचे एक्सिस ऑफ रोटेशन त्या रॉडच्या एका एंड मधून चाललं. तर आता आपल्याला सांगायचं की त्या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येते. तर बेसिकली आता सिम्पली अगेन काय करायचं आपण एक पार्टिकल घ्यायचा बरोबर. एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स आपण x घेतलं आणि त्याची विड्थ आपण किती घेतली x घेतली. तर आता बेसिकली आपण काय सांगितलं होतं की पहिल्या याच्यात आपण पाहिलं की हा रॉड घेतला होता आणि एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर ऑफ मास मधून चालली. त्याच्यामुळे त्या रॉडचं काय झालं दोन्ही साइडला जे डिस्टन्स होतं ते काय होतं इक्वल होतं. आता काय झालं त्याच्या एका एंड झालं. याचा अर्थ इथं काय होणार एक्सिस ऑफ रोटेशन त्याची ओरिजिन म्हणजे 0 पासून पूर्ण रॉडची लेंथ किती आहे l. म्हणजे तुम्ही इथं लिमिट किती अप्लाय करणार 0 पासून l पर्यंत. सिंपल आहे. तर आता अगेन काय करायचं आपला हा जो स्मॉल पार्टिकल आहे त्या स्मॉल पार्टिकल साठी आपण मास पर युनिट लेंथ जर घेतला तर काय येते लॅम्डा इज इक्वल टू याचं स्मॉल मास किती आहे त्या ऑब्जेक्टचं स्मॉल मास dm. तर काय येते याचं मास dm बरोबर. स्मॉल मास dm इंटू त्याची लेंथ किती राहणार x dx बरोबर. त्याची लेंथ किती आहे dx. यालाच dm ला आपल्याला लिहायचं असलं तर काय लिहू शकतो dx इंटू लॅम्डा. तर आता या स्मॉल पार्टिकल साठीचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो di इज इक्वल टू स्मॉल मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू त्याचा डिस्टन्स x चा स्क्वेअर. आता सिम्पली काय होते या अशा प्रत्येक पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड केला होल रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड होतो. तर काय होते सिम्पली आपण त्याला इंटिग्रेट करायचं आणि लिमिट कुठून अप्लाय करायची त्याच्या ओरिजिन पासून तर त्याच्या पूर्ण लेंथ पर्यंत म्हणजे 0 पासून तर l पर्यंत. म्हणजे काय ते I इज इक्वल टू आता dm ची व्हॅल्यू पुट करायची. काय ते 0 पासून l पर्यंत dm ची व्हॅल्यू काय लॅम्डा इंटू dx इंटू x चा स्क्वेअर आलं. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो लॅम्डाची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे त्या पूर्ण
ऑब्जेक्टसाठी, त्या रॉडसाठी, तर त्याची लेंथ किती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू एम अपॉन एल. आलं. तर आता बेसिकली आपण काय लिहू शकतो की आय इज इक्वल टू, लॅम्बडा कॉन्स्टंट आहे, लॅम्बडा बाहेर काढला, इंटिग्रेशन 0 पासून एल पर्यंत एक्स स्क्वेअर इंटू dx. तर आपण काय लिहू शकतो, आय इज इक्वल टू, लॅम्बडाची व्हॅल्यू काय आली त्या रॉडसाठी एम अपॉन एल. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 आणि लिमिट किती 0 पासून एल पर्यंत. तर बेसिकली आपण काय सांगू शकतो की एम अपॉन एल क्यूब अपॉन 3 आले इथपर्यंत, एल क्यूब अपॉन 3 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. तर आता आपण काय लिहू शकतो की आय इज इक्वल टू, एल क्यूब सोबतचा एल कटला, स्क्वेअर उरला, म्हणजे काय आहे ते जवळपास एम एल स्क्वेअर बाय 3. यालाच आपण कसं लिहू शकतो 1/3 एम एल चा स्क्वेअर. म्हणजे जेव्हा तुम्ही रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो, पण जेव्हा एक्सिस ऑफ रोटेशन सेंटर ऑफ मास मधून जाते तेव्हा व्हॅल्यू काय येते, आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर डिवायडेड बाय 12. आणि जेव्हा तुम्ही एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या एका एंड पासून पास करता तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो, आय इज इक्वल टू एम एल स्क्वेअर अपॉन 3 येतो. इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण पाहू 2D ऑब्जेक्ट साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येतो. तर आता आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया पाहायचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर लॅमिना. आणि आपण काय सांगायचं की एक्सिस ऑफ रोटेशन ही कोणत्या एक्सिसच्या अबाउट मध्ये, वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये. बरोबर. हा ऑब्जेक्ट काय आपला बेसिकली 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. तर आता आपण काय घ्यायचं, बेसिकली एक रेक्टँग्युलर स्ट्रिप घ्यायची. बरोबर. रेक्टँग्युलर स्ट्रिप घेतली, त्याची आपण बेसिकली लेंथ आहे एल आणि त्याची ब्रीथ आहे बी. आलं. तर आता आपण सगळ्यात पहिले काय सांगतो की जेव्हा आपण 2D ऑब्जेक्टचा अभ्यास करतो, आपण सांगितलं होतं की 2D ऑब्जेक्टचा अभ्यास करत असताना आपण काय फाइंड करतो, सरफेस डेन्सिटी फाइंड करतो. का तर सरफेस डेन्सिटी कशासाठी फाइंड करतात, तर त्या ऑब्जेक्टचं जेवढं काही मास आहे ते पूर्ण काय असतं त्याच्या सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं असतं. तर बेसिकली आपण सरफेस डेन्सिटी सिग्माने डिनोट करतो. म्हणजे फॉर्म्युला काय असतो, मास पर युनिट एरिया. त्या पूर्ण त्या रेक्टँग्युलर लॅमिनाचा मास किती झाला एम, त्याच्यानंतर त्याचा एरिया बेसिकली काय असतो, लेंथ इंटू ब्रेथ. याची पूर्ण ऑब्जेक्टची लेंथ किती एल आणि ब्रेथ बी. म्हणजे काय सांगू शकतो, लेंथ इंटू ब्रेथ. हा झाला सरफेस डेन्सिटी आपल्या ऑब्जेक्टसाठी. आता बेसिकली आपण काय सांगितलं की त्याचं जे एक्सिस ऑफ रोटेशन आहे ते कोणाच्या अबाउट मध्ये, वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये. बरोबर. आता पाहू शकता की इथं परत एकदा काय आलं की त्याच्या वाय एक्सिसच्या अबाउट एक्सिस ऑफ रोटेशन आहे, त्याच्यामुळे काय झालं, लेनचे डबल 2 भाग झाले. आता काय झालं, लेनचे 2 भाग झाले, याचा अर्थ इकडचा भाग l/2 आणि इकडचा भाग l/2. तर आता बेसिकली आपण काय करू शकतो की इथून इथपर्यंत या एक्सिसच्या अबाउट मध्ये जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा, तर बेसिकली आपण काय करू शकतो, कुठे पण एक स्ट्रीप काय करायची, आपण बाजूला काढायची. आता याच्यातली जर आपण काय केली, ही एवढी जी स्ट्रीप आहे, एवढी जर स्ट्रीप आपण बाहेर केली तर पहा काय होते, बेसिकली ही जी स्ट्रीप घेतली जिचं आपण सांगितलं की विथ जी आहे ती dx आहे आणि एक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स किती आहे तिचं x आहे. तर आता बेसिकली आपल्याला काय सांगू शकतो की अशा आपण वेगवेगळ्या स्ट्रीप तयार करू शकतो. वेगवेगळ्या स्ट्रिप्स तयार करू शकतो आणि या सगळ्या ज्या स्ट्रिप्स आहेत त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया करायचा, त्याला इंटिग्रेट केल्यावर काय होते, होल आपल्याला त्या रेक्टँग्युलर लॅमिनाचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटतो. तर आता बेसिकली आपल्याला काय करायचं, ही जी स्ट्रिप आहे या स्ट्रिपच्या मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते पाहायचं. तर आता बेसिकली आपण काय केली, ही जी स्ट्रिप आहे ही स्ट्रिप आपण जर बाजूला काढली, या स्ट्रिपची लेंथ किती घेतली आपण, आता या स्ट्रिपची लेंथ किती राहील, एवढी जेवढी त्याची ब्रीथ आहे. बरोबर. ही ब्रीथ किती आहे, ही त्याची लेंथ, आणि याची विथ किती आपण सांगितली dx. बरोबर. ही त्याची झाली विथ. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो, याचा जर आपल्याला काय करायची, सरफेस डेन्सिटी जर फाइंड करायची, तर आपण काय सांगू शकतो, रो इज इक्वल टू स्मॉल स्ट्रीप आहे, स्मॉल स्ट्रीपचा स्मॉल मास जे की असतं dm आणि त्याचा स्मॉल एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ, म्हणजे काय लिहू शकतो आपण b इंटू dx. तर आता काय लिहू शकतो आपण, सिंपली आपल्याला जर पहिले ह्या स्ट्रिपचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर फाइंड करायचा, तो कसा करू शकतो, सिंपली स्मॉल स्ट्रिपचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू
त्याचं काय आहे ते स्मॉल मास डीएम इंटू एक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे एक्स, म्हणजे एक्सचा स्क्वेअर. तर तुम्ही पाहू शकता डीएम ची व्हॅल्यू आपल्याला इथे येते सिम्पली डीएम इज इक्वल टू रो इंटू बी डी एक्स. आलं तर सिम्पली ही व्हॅल्यू काय करायची इथे पुट करायची. आता आपण काय करू शकतो असाच मोमेंट ऑफ इनर्शिया प्रत्येक स्ट्रिपचा फाइंड करू शकतो आणि तो फाइंड केल्यानंतर त्याला इंटिग्रेट करायचं आणि इंटिग्रेट करून आपल्याला काय होते होल रेक्टँग्युलर लॅमिनाचं मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आपण काय करू शकतो सिम्पली याला इंटिग्रेट करायचं. इंटिग्रेट केलं, आता इंटिग्रेट केल्यानंतर बेसिकली काय होते एक तर आपण इथून इथपर्यंत L/2 घ्यायचं म्हणजे ओरिजिन आणि सिम्पली 2 न मल्टिप्लाय करायचं. नाही तर पूर्ण स्ट्रिप घ्यायची असेल म्हणजे पूर्ण जर लेंथ घ्यायची तर ती काय घेऊ शकता -L/2 पासून +L/2 पर्यंत. तर आपण काय लिहू शकतो I इज इक्वल टू इंटिग्रेशन -L/2 टू +L/2 डीएम ची व्हॅल्यू काय आली रो इंटू बी इंटू डीएक्स इंटू एक्सचा स्क्वेअर. आता तुम्ही पाहू शकता की त्या पूर्ण रेक्टँग्युलर लॅमिनासाठी जो सरफेस डेन्सिटीची व्हॅल्यू आहे ती किती आली टोटल मास अपॉन लेंथ इंटू ब्रेथ म्हणजे टोटल एरिया. तर ती काय करायची आता याचा अर्थ याचा जो सिग्मा आहे तो काय कॉन्स्टंट आहे. तर तो त्याच्यानंतर त्याची जी लेंथ आहे ती पण कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे त्या दोन्ही पण गोष्टी बाहेर येतात. तर दोन्ही गोष्टी बाहेर आल्यानंतर काय होते I इज इक्वल टू बाहेर आल्यानंतर सिग्मा इंटू बी बाहेर आला, इंटिग्रेशन करायचं -L/2 टू +L/2 आत काय उरलं एक्स स्क्वेअर इंटू dx. तर तुम्ही बेसिकली सांगू शकता अगेन एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय ते x³ डिवाइडेड बाय 3. तर काय ते I इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू काय आली आपली m/L इंटू बी, m/L इंटू बी इंटू बी आणि इंटिग्रेशन काय ते x³/3 आणि कुठून कुठपर्यंत -L/2 पासून तर +L/2 पर्यंत. आलं तर आता बेसिकली काय होते बी सोबत बी कटला उरलं काय सांगा की I इज इक्वल टू m/L x³/3 -L/2 पासून तर +L/2 पर्यंत. तर आता काय आहे ते I इज इक्वल टू ही जर व्हॅल्यू इथे पुट केली तर आपण बघू शकता m/L अगेन इथे काय आहे ते L³ डिवाइडेड बाय 8 आणि 8 इंटू 3 24 म्हणजे काय लिहू शकतो आपण L³ डिवाइडेड बाय 24 प्लस L³ डिवाइडेड बाय 24. काय आहे ते m³ डिवाइडेड बाय 24. तर काय आहे ते I इज इक्वल टू m/L 2L³ डिवाइडेड बाय 24. तर बेसिकली 2 सोबत 12 कटला उरला हा L सोबत हा कटला उरला काय I इज इक्वल टू L स्क्वेअर बाय 12. यालाच आपल्याला लिहायचं काय लिहू शकतो I इज इक्वल टू 1/12 ml चा स्क्वेअर. आलं इथपर्यंत. तर बेसिकली आपलं काय आलं y एक्सिसच्या अबाउट मध्ये जो मोमेंट ऑफ इनर्शिया आला त्या रेक्टँग्युलर लॅमिनाचा तो किती आला 1/12 ml चा स्क्वेअर किंवा ml स्क्वेअर डिवाइडेड बाय 12. आता एक सिम्पली काय करा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा y एक्सिसच्या अबाउट मध्ये घेतला. आता मला सांगा की मोमेंट ऑफ इनर्शिया x एक्सिसच्या अबाउट मध्ये काय येणार. हे इथपर्यंत लिहा. हे इथपर्यंत लिहिल्यानंतर x एक्सिसच्या अबाउट मध्ये असाच्या असा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते मला करून दाखवा. तर पहा आपण काय विचारलं होतं की आपण एक रेक्टँग्युलर लॅमिना घेतला होता बरोबर. ते रेक्टँग्युलर लॅमिना घेतला होता त्याच्यात आपण काय घेतलं होतं y एक्सिसच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो आणि आपण प्रश्न असा विचारला होता की x एक्सिसच्या अबाउट मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो. तर बेसिकली आपण काय सांगितलं की त्या रेक्टँग्युलर लॅमिनाची लेंथ किती होती L आणि त्याची ब्रेथ किती होती B. याचं होल मास किती होतं m होतं. त्याच्यानंतर आपण काय घेतलं होतं या रेक्टँग्युलर लॅमिनाचा सरफेस डेन्सिटी घेतली होती. त्याच्यानंतर काय घेतलं होतं वेगवेगळ्या स्ट्रीप काढल्या होत्या त्या स्ट्रीपचा आपण काय घेतला होता सरफेस डेन्सिटी. त्या सगळ्या स्ट्रीपचा मोमेंट ऑफ इनर्शियाचं इंटिग्रेशन करून आपल्याला होल रेक्टँग्युलर लॅमिनाचं इंटिग्रेशन भेटलं होतं. तर बेसिकली आता सिम्पली काय करायचं पहा आता आपल्याला काय करायचं जसं आपण y एक्सिसच्या अबाउट मध्ये बघितलं तसंच सिमिलरली x एक्सिसच्या अबाउट मध्ये काय ते पहा. तर आपण अगेन काय करायचं की अशी एक स्ट्रीप काढायची ज्याचं एक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स x घेतलं आणि तिची विड्थ किती घेतली आपण dx घेतली. तर आता काय करायचं सगळ्यात पहिले ह्या रेक्टँग्युलर लॅमिनाचं सरफेस डेन्सिटी काय आहे ती सरफेस डेन्सिटी
त्याचा फॉर्म्युला काय असतो, सिग्मा इज इक्वल टू टोटल मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट डिवायडेड बाय टोटल एरिया. टोटल एरिया काय नाही, आता तुम्ही काय करू शकता, सिम्पली असा जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला काय करायचं, असं करायचं. ते असा ऑब्जेक्ट आला तर बेसिकली काय होते, लेंथ इंटू ब्रेथ. सध्या आता काय होते, ही त्याची लेंथ होईल बी इंटू एल. हे आलं त्याचं त्या ऑब्जेक्टचं रेक्टँग्युलर लॅमिनाचं सरफेस डेन्सिटी. आता बेसिकली काय करायची, आपण एक स्ट्रीप फाइंड केली बरोबर. आता मी काय करतो, त्या स्ट्रीपला आडवीला उभं करतो. तर आता उभं केल्यानंतर तिची लेंथ किती झाली, यल झाली, आणि त्याची जी विथ आहे ती विथ किती आहे, dx आहे. याच्या बेसिसवर आपण सरफेस डेन्सिटी फाइंड करू शकतो. सरफेस डेन्सिटीला रो न आपल्या सिग्मा डिनोट करतात. त्याचं काय होते, या स्ट्रीपचं टोटल मास स्मॉल मास dm डिवाइडेड बाय याची काय झाला एरिया, लेंथ इंटू ब्रेथ l इंटू dx. म्हणजे आपण काय लिहू शकतो, dm इज इक्वल टू रो इंटू यल इंटू dx. आता काय करायचं, सिम्पली या स्मॉल स्ट्रीपचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा. तर स्मॉल स्ट्रीपचा स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते सिम्पली डेरिव्हेशन करायचं, डी आय इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता अगेन पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण काय घेतलं होतं, जेव्हा वाय ऍक्सिसच्या अबाउट मध्ये घेतलं तर इथून इथपर्यंतचा मोमेंट ऑफ आपलं लिमिट अप्लाय केली होती. आता सिम्पली कुठून इथून इथपर्यंतची लिमिट अप्लाय करायची. म्हणजे काय ते -b/2 पासून +b/2 पर्यंत. तर आता पहा बेसिकली काय ते -b/2 पासून तर +b/2 पर्यंत. तर काय ते dm इंटू x चा स्क्वेअर. तर काय आता सिम्पली I इज इक्वल टू इंटिग्रेशन -b/2 टू +b/2. dm ची व्हॅल्यू काय, सिग्मा इंटू यल इंटू dx. सिग्मा तर त्या ऑब्जेक्ट साठी कॉन्स्टंट आहे, तर सिग्मा आपण बाहेर काढला. सिग्मा बाहेर काढण्याआधी ते एक्स स्क्वेअर होता असतो, माणूस विसरतो पण विसरायचं नाही. तर आता काय होते, त्या ऑब्जेक्टची लेंथ आणि तो जो सिग्मा आहे तो काय होतो, बाहेर निघतो कॉन्स्टंट असल्यामुळे. तर बेसिकली काय आहे ते I इज इक्वल टू सिग्मा इंटू यल बाहेर आला, ते इंटिग्रेशन काय आहे ते एक्स स्क्वेअर इंटू dx आणि लिमिट -b/2 पासून तर +b/2 पर्यंत. एक्स स्क्वेअरचे इंटिग्रेशन काय आहे ते I इज इक्वल टू सिग्माची व्हॅल्यू काय आलेली आहे, m/b इंटू यल. यल आला. आता काय करायचं, एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 आणि काय आहे ते -b/2 पासून तर +b/2 पर्यंत. तर आता बेसिकली काय आलं, m इंटू यल कुठं आला, m इंटू यल. यल सोबत यल कटला. तर आता बेसिकली पहा काय आहे ते, यल सोबत यल कटल्यानंतर उरलं काय आपलं I. तर काय उरलं सांगा, I इज इक्वल टू m/b. आता b/2 ची व्हॅल्यू इथे टाकायची, म्हणजे सरळ सरळ काय ते b³/24 प्लस b³/24 आलं. तर सिम्पली काय लिहिलं ते I इज इक्वल टू m/b आणि 2b³/24 आलं. 2 सोबत 24 सोबत 2 कटला, उरलं काय I इज इक्वल टू mb चा स्क्वेअर डिवायडेड बाय 12. काय झालं, b सोबत स्क्वेअर कटला, क्यूब कटला, स्क्वेअर उरला, म्हणजे काय ते I इज इक्वल टू mb स्क्वेअर डिवायडेड बाय 12. हे काय झालं आपलं एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये त्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आपण मगाशी काय बघितला होता, हा एक्स एक्सिसच्या अबाउट मध्ये झाला आणि वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये I इज इक्वल टू ml स्क्वेअर डिवायडेड बाय 12. हा काय झाला वाय एक्सिसच्या अबाउट मध्ये. आता इथपर्यंत लिहून घ्या. त्याच्यानंतर आता आपण हॉलो सिलेंडर काय असतं, त्याच्यानंतर सॉलिड सिलेंडर काय असतं, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा येतो ते पाहू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो डिस्क, एक्सिस ऑफ रोटेशन, pass through center of mass and perpendicular to the disk. बरोबर. तर आता आपल्याला काय करायचं, आपण डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिलं होतं. डिस्कचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे ते I डिस्क इज इक्वल टू हाफ mr चा
स्क्वेअर. आता आपल्याला काय करायची, हॉलो डिस्क घ्यायची. हॉलो डिस्क म्हणजे कशी, की जी डिस्क आहे ही डिस्कच्या जे मधात आहे ते मधात काय रिकामी आहे, त्याच्यामुळे त्याचं जे पूर्ण जे मास डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते त्याच्या सर्कमफरन्सवर झालेलं आहे, पण हे याच्यावर ज्याचं एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचे जे डिस्टन्स आहे एक R1 पासून तर R2 पर्यंत, आणि याचं जे एक्सिस ऑफ रोटेशन आहे ती कुठून गेलेली आहे, सेंटर ऑफ मास पासून गेलेली आहे, जी डिस्कला परपेंडिक्युलर आहे. तर आता बेसिकली तुम्ही पाहू शकता, तर सगळ्यात पहिले आपण काय सांगितलं की हा डिस्क म्हणजे 2D ऑब्जेक्ट आहे. डिस्क आहे म्हणल्यावर 2D ऑब्जेक्ट आहे, आणि आपण जेव्हा 2D ऑब्जेक्ट बघितला तर 2D ऑब्जेक्ट साठी आपण काय बघितलं, सरफेस डेन्सिटी पाहिली होती, बरोबर. सरफेस डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, रो. तर आता मला सांगा सिंपली काय करू शकतो, रो या पूर्ण डिस्क साठी तर काय ते त्याचं त्या डिस्कचं पूर्ण मास डिवायडेड बाय त्याचं डिस्ट्रीब्युशन किती, त्या मासचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते कुठे झालेलं आहे. तर पहा आपण काय सांगितलं की मधातली जी डिस्क आहे ती पूर्ण काय हॉलो आहे, आणि तिचं मास काय झालेलं आहे बाहेर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. तर कुठून कुठपर्यंत, या R1 या R1 पासून तर R2 पर्यंत. तर आपण सिंपली काय लिहू शकतो, R2 म्हणजे आपण काय लिहू शकतो सिंपली, डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया, आपला डिस्कचा एरिया काय घेतला होता आपण, पाय R चा स्क्वेअर. तर इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, सिंपली पाय R2 चा स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर. आलं. हा काय झाला आपला डिस्कचा, हॉलो डिस्कचा सरफेस डेन्सिटी. आता बेसिकली आपण काय करू शकतो, तुम्ही पहा डिस्क मध्ये आपण काय घेतलं होतं की त्याचा जो पूर्ण मास होतो ते सरफेसवर डिस्ट्रीब्यूट झालेलं होतं. त्याच्यानंतर आपण काय सांगितलं होतं, त्यातली एक स्मॉल रिंग घेतली होती. सिमिलरली आपल्याला अगेन याच्यातली काय घ्यायची, एक स्मॉल रिंग घ्यायची. आता पहा मी रिंग खाली घेतो, एक रिंग घ्यायची जिचं आपण काय सांगितलं की तिची जी रेडियस आहे ती रेडियस किती आहे, R आहे, आणि तिची जी विड्थ आहे ती किती आहे, dr आहे, आणि स्मॉल रिंग आहे तर त्या स्मॉल रिंगचा आपण स्मॉल मास किती घेतलं, dm. आता या स्मॉल रिंगचा करत करत जर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करत गेलो तर होल डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. तर तो कसा आहे तो पहा. आपण बेसिकली काय सांगू शकतो, ह्या स्मॉल रिंग साठीचा जर सरफेस डेन्सिटी फाइंड करायची तर ती काय येते की रो इज इक्वल टू ह्याचं स्मॉल मास एवढं डिवायडेड बाय त्याचा एरिया. आता मला सांगा आपण रिंगचा एरिया फाइंड केला होता, त्याचा काय होता, सर्कमफरन्स घेतला होता किती, 2 पाय r. इथे रेडियस किती आहे, 2 पाय r. 2 पाय r इंटू त्याची ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ, तर ब्रेथ किती आहे, dx. हा काय झाला त्याचा एरिया. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो की स्मॉल मास इज इक्वल टू रो इंटू 2 पाय r इंटू dx. तर याचं एक्सिस ऑफ रोटेशन पासूनचा डिस्टन्स किती आहे, R चा स्क्वेअर. आता सिंपली काय करायची, आता होल अशा स्मॉल रिंगचा जेव्हा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया करतो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट. याला काय केलं आपण, इंटिग्रेट. आता तुम्ही एक गोष्ट पाहू शकता, आता आपल्याला जर ह्या होल डिस्कचा जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा तर कुठून कुठपर्यंत लिमिट अप्लाय करावं लागेल, R1 पासून तर R2 पर्यंत, कारण इकडे काय पूर्ण हॉलो स्पेस आहे त्याच्यामुळे R1 पासून R2 पर्यंत. तर काय लिहू शकतो आपण, I इज इक्वल टू इंटिग्रेशन R1 पासून R2 पर्यंत dm ची व्हॅल्यू किती आहे, रो 2 पाय x इंटू 2 पाय x नाही 2 पाय r इंटू r चा स्क्वेअर इंटू dx. आता पाहू शकता की हा सिग्मा 2 आणि पाय ह्या व्हॅल्यू काय कॉन्स्टंट, ह्या काय येतात बाहेर येतात. तर काय ते I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा बाहेर जर आली तर इंटिग्रेशन R1 पासून तर R2 पर्यंत काय येते, r इंटू r चा स्क्वेअर इंटू dx. तर काय येते, I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा. सिंपली आता याचं इंटिग्रेशन काय आहे, r इंटू r स्क्वेअर r क्यूबचं इंटिग्रेशन काय आहे, r टू द पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय 4. कुठून कुठपर्यंत, R1 पासून R2 पर्यंत. आता तुम्ही पाहू शकता की होल डिस्क साठी आपण काय केला होता, सरफेस डेन्सिटी फाइंड केली होती. ही व्हॅल्यू काय करायची, इथं पुट करायची. तर पहा काय ते, I इज इक्वल टू 2 पाय सिग्माची व्हॅल्यू किती होती, m अपॉन पाय R2 चा स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर, आणि आत काय R2 टू द पॉवर ऑफ 4 मायनस R2 टू द पॉवर ऑफ 1 म्हणजे काय आहे ते, R2 टू द पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय 4 मायनस R1 टू द पॉवर ऑफ 4 डिवायडेड बाय 4. तर बेसिकली आपण काय लिहू शकतो पहा. आता काय लिहिता येते, पाय सोबत पाय कटला तर उरलं काय,
I इज इक्वल टू 2m डिवायडेड बाय R2 चा स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट मध्ये काय उरलं 1/4 कॉमन येते तर R2 टू द पॉवर ऑफ 4 मायनस R1 टू द पॉवर ऑफ 4 तर तुम्ही सिंपली काय करू शकता 2 सोबत 2 1/2 उरला आता तुम्ही पाहू शकता R टू द पॉवर ऑफ 4 मायनस R टू द पॉवर ऑफ R1 टू द पॉवर ऑफ 4 त्याला कसं लिहू शकतो आपण असं लिहिता येते का सांगा R2 टू द पॉवर ऑफ 4 मायनस R1 टू द पॉवर ऑफ 4 याला लिहायचं असलं तर R2 स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट R2 स्क्वेअर प्लस R1 चा स्क्वेअर पाहू शकता लिहिता येते R2 टू द पॉवर ऑफ 4 मायनस R2 टू द पॉवर ऑफ 1 तर आता याला जर असं लिहायचं असेल तर पहा कसं लिहिता येते काय लिहिता येते आपल्याला I इज इक्वल टू m अपॉन R2 चा स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर आणि या टर्मला आपल्याला कसं लिहिता येते या पॅटर्न मध्ये तर काय येते 1/4 इज इक्वल टू ही टर्म काय R2 टू द पॉवर ऑफ स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर R1 चा स्क्वेअर इन ब्रॅकेट R2 चा स्क्वेअर प्लस R1 चा स्क्वेअर R1 चा स्क्वेअर तर तुम्ही आता पाहू शकता इथपर्यंत आलं तर आता काय होते R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर ही टर्म अशीच्या अशी कटली तर काय टर्म आली आपली I इज इक्वल टू m अपॉन हा व्हॅल्यू कटली तर सिंपली काय ते m/4 इंटिग्रेशन m/4 नाही रे इथे m/2 येते m/2 R1 स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर आलं I इज इक्वल टू 1/2 m R1 स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर हे काय झालं आपला मुवमेंट ऑफ इनर्शिया हॉलो डिस्कचा जेव्हा त्याचे एक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटर ऑफ मास पासून जाते आलं इथपर्यंत लिहून घ्या त्याच्यानंतर आपण हॉलो सिलेंडर साठी त्याच्यानंतर आपण सॉलिड सिलेंडर साठी काय मुवमेंट ऑफ इनर्शिया येतो ते पाहू आता आपल्याला पाहायचं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर त्याचं मास आपण काय घेतलं m घेतलं आणि त्याची जी रेडियस आहे ती आपण r घेतली आणि जी एक्सिस ऑफ रोटेशन आहे अबाउट एन एक्सिस passing through its center of mass आता आपण काय घेतलं एक हॉलो सिलेंडर घेतलं ठीक आहे तर हॉलो सिलेंडर साठी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो तुम्ही सिलेंडरची पिगी बँक पाहिली का तर ती पिगी बँक काय असते की बाहेरून तिचा पूर्ण सरफेस जो असतो तो बंद असतो पण आतून ती काय असते पूर्ण पोकळ असते खोकली असते तर ते काय असते बेसिकली तर तुम्ही सांगू शकता की तिचं जे पूर्ण मास आहे ते पूर्ण मास काय झालेलं असते त्याच्या त्या कॉर्नर्सवर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे तर तुम्ही एक गोष्ट पाहिली का की असा कोणता ऑब्जेक्ट आपण पाहिला ज्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आणि ज्याचं जे मास आहे ते पूर्ण त्याच्या कॉर्नरवर म्हणजे सर्कम्फरन्सवर डिस्ट्रीब्यूट झालेला असते तर कोणाचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण बघितला होता रिंगचा तर आता आपण सांगू शकतो की जे सेंटर ऑफ मास मधून पास होणारी जी एक्सिस ऑफ रोटेशन आहे तर त्या लाईन पासनं या प्रत्येक पार्टिकलचे डिस्टन्स किती राहणार आहे r डिस्टन्स आहे आणि ते काय राहणार इक्वल राहणार बरोबर ते डिस्टन्स इक्वल राहणार आता डिस्टन्स इक्वल राहिल्यानंतर हे काय होते बेसिकली हे हॉलो सिलेंडर n नंबर ऑफ स्मॉल रिंग्स पासून तयार झालेला असते बरोबर तर तुम्ही पाहू शकता आता त्याच्यानंतर आपण काय सांगतो की मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा काय आला होता आपला mr चा स्क्वेअर घेतला तर आता बेसिकली काय घेतला या सगळ्या रिंग काय असतात आता तुम्ही बांगडी घेऊ शकता बांगडीवर बांगडी बांगडीवर बांगडी बांगडीवर बांगडी बांगडीवर बांगडी तुम्ही जशी जशी ठेवली ते काय होते सिलेंडर तर तुम्ही पाहू शकता त्याचा फक्त आउटर जो सरफेस आहे तो काय असतो क्लोज असतो पण इनर सरफेस पूर्ण काय असतो पोकळ तर बेसिकली काय सांगू शकता आपण जर त्यातली एक रिंग घेतली त्या स्मॉल रिंगचा स्मॉल मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण आय घेतला ज्याचं स्मॉल मास आपण m घेतलं आणि जी रेडियस आहे म्हणजे एक्सिस ऑफ रोटेशन पासूनच्या पार्टिकलचं डिस्टन्स आहे ते काय घेतलं r स्क्वेअर तर तुम्ही मला सांगा
या एक्सिस ऑफ रोटेशन पासूनच त्या प्रत्येक रिंग वरच्या पार्टिकलचं डिस्टन्स काय राहणार आहे, इक्वल राहणार आहे, कॉन्स्टंट राहील. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, आता ह्या स्मॉल रिंग्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा आणि होल बॉडीसाठी त्याला काय करायचं, इंटिग्रेट करायचं. सरळ सरळ इंटिग्रेट केलं. इंटिग्रेट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय त्याचं आर स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, बाहेर येते. तर काय ते आय इज इक्वल टू आर स्क्वेअर इंटिग्रेशन डीएम. तर बेसिकली काय, डीएम म्हणजे स्मॉल मास. मग सगळ्या रिंग्सचं काय करायचं, सिम्पली मास घ्यायचं. मास घेतल्यानंतर ते मास काय येते, होल बॉडीचं मास येते. त्याच्यामुळे काय येते, आय इज इक्वल टू एम आर चा स्क्वेअर. तर तुम्ही पाहू शकता की जे हॉलो सिलेंडर साठीचं जे मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तेच मोमेंट ऑफ इनर्शिया कशासाठीच आहे, रिंग साठीच आहे. बरोबर, लक्षात ठेवायला सोपं जाते. त्याच्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट पाहता, आता आपल्याला पाहायचं की सॉलिड सिलेंडर साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडरचा, ज्याचं मास आपण एम घेतलं आणि त्याची रेडियस आपण आर घेतली. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय सांगितलं, त्याची रेडियस जर आपण आर घेतली तर आता बेसिकली काय होते, आणि जी एक्सिस ऑफ रोटेशन आहे अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. आता तुम्ही पाहू शकता, आपण आता आपलं सिलेंडर जर तुम्ही पाहिलं, हे खरं वालं, तर ते खरं वालं सिलेंडर ते काय होते, तर बेसिकली काय असतात, तुम्ही काही चकत्या पाहिल्या असतात. त्या चकत्या काय असतात, एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक. तुम्ही जशी जशी चकती ठेवता तसं तसं काय होते, त्या डिक्स एकमेकावर ठेवल्या जातात. बरोबर, डिक्स एकमेकावर ठेवल्या जातात. तर आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया डिक्सचा पण पाहिला होता, जो काय होता हाफ एम आर चा स्क्वेअर. तर आता सिम्पली काय करायच्या, ह्या एन नंबर ऑफ डिक्स पासून तयार झालेला असते हे सॉलिड सिलेंडर, त्यातली आपण एक डिक्स बाहेर काढायची, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया घ्यायचा, त्याला इंटिग्रेट करून होल सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया येतो. तर बेसिकली काय होते, एक डिक्सचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया आय घेतला. आता काय घेतलं, तर बेसिकली आपण स्मॉल मास घ्यायचं त्या डिक्सचं, काय ते हाफ, त्या ऑब्जेक्टचं स्मॉल मास किती आहे, एम, डीएम. बरोबर, डीएम केलं आणि आर स्क्वेअर. तर आता मला सिम्पली सांगा की डीएम ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यातला आर स्क्वेअर काय, कॉन्स्टंट आहे. अरे एक्सिस ऑफ रोटेशन त्याचं सेंटर ऑफ मास मधून चाललं, त्याच्यामुळे त्याचं डिस्टन्स काय राहणार, इक्वल राहणार. ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहिली तर काय ते एम आय इज इक्वल टू हाफ कॉमन काढला, आर स्क्वेअर आपण बाहेर काढला, आणि या सगळ्या मासचं जर आपण ऍडिशन केलं, इंटिग्रेट केल्यानंतर काय त्याला होल बॉडीचं मास येते. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया सॉलिड सिलेंडर साठीचा काय येतो, एम आर चा स्क्वेअर. आणि तोच मुवमेंट ऑफ इनर्शिया आपला कशाचा असतो, कशाचा, डिक्सचा. म्हणजे हॉलो सिलेंडर साठी जो मुवमेंट ऑफ इनर्शिया असतो तोच मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा असतो. कारण तू काय होतो, एन नंबर ऑफ रिंग्स एकमेकावर ठेवल्यानंतर आपल्याला काय होते, हॉलो सिलेंडर तयार होते. सिमिलरली आपण डिक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिला हाफ एम आर स्क्वेअर, आणि एकमेकावर जसे जसे तुम्ही डिक्स ठेवत जाता तसा काय ते सॉलिड सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया जो किती आहे, हाफ एम आर स्क्वेअर. या गोष्टी लक्षात ठेवायसाठी सोप्या जातात. आता एक शेवटचा आहे, इथपर्यंत लिहून घ्या आणि ते पाहू आपण. की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन्युलर रिंग किंवा थिक वॉल हॉलो सिलेंडर. बरोबर, थिक वॉल हॉलो सिलेंडर. आता तुम्ही विचार करसाल, हॉलो सिलेंडरचा मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण पाहिलाच होता, पण त्याच्यात जी त्याची वॉल होती ती काय होती, थिन वॉल होती. इथं काय घेतलं आपण, थिक वॉल घेतली. तर आता बेसिकली आपण काय सांगू शकतो की आपण एक सिलेंडर घेतला, बरोबर, आणि त्या सिलेंडरला आपण दुसऱ्या सिलेंडर मध्ये ठेवलं. तर ह्या एक्सिस ऑफ रोटेशन पासून ह्या सिलेंडरच्या वॉलचं डिस्टन्स R1 होतं आणि याचं डिस्टन्स R2 होतं. ही गोष्ट कुठेतरी आपण पाहिली. तर याच्यात जे आपण काय बघितलं होतं, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया अशा गोष्टीचा आपण हॉलो डिस्क मध्ये बघितला होता. बरोबर, ज्याच्यात आपण काय घेतलं होतं, एक अशी डिस्क होती जिची याचं रेडियस R1 होतं आणि याचं रेडियस R2 होतं. तर आपण याचं काय सांगितलं, आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू 1/2 m R1 चा स्क्वेअर प्लस R2 चा स्क्वेअर. सिमिलरली आता काय होते, हॉलो डिस्कचा घेतला तर आता याचा काय होणार पहा. सिमिलरली
इथपर्यंत जे आहे हे पार्टिकल्स इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि हे आता आपल्याला काय झालं, त्याचं मास इथे डिस्ट्रीब्यूट झालं. तर आता आपल्याला बेसिकली काय सांगू शकतो आपण, 1/2. एखादा स्मॉल मास जर घ्यायचा असेल तर बेसिकली आपण काय घेऊ शकतो, स्मॉल मास आपण डीएम घेतो आणि त्याच्या दोघांमधली जी रेडियस आहे ती काय सेम आहे, जी किती आहे r1 स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर. आता काय करू शकतो, आपल्याला ह्या सगळ्या नंबर ऑफ डिस्कचा घ्यायचा, त्याच्यामुळे त्याला सिम्पली इंटिग्रेट करायचं. आता ही जी व्हॅल्यू आहे ही रेडियस कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळे ती आपण बाहेर काढली. तर I इज इक्वल टू 1/2 r1 स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर. आणि काय केलं, नंबर ऑफ ज्या आपले हे हॉलो सिलेंडर्स येतं म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती काय केली, स्मॉल पार्टिकल्स आहेत त्याची ऍडिशन केल्यानंतर इंटिग्रेट केल्यावर काय येते, तर पहा. तर सिम्पली काय येते, डीएम आहे तर आपण सगळे डीएम डीएम जोडत गेले तर काय येते, आपल्याला त्या होल बॉडीचं मास भेटते. तर बेसिकली काय, होल मास m. तर आपण यालाच काय लिहू शकतो, I इज इक्वल टू 1/2 m r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर. हे आलं आपलं थिक वॉल हॉलो सिलेंडरचा मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा अॅन्युलर रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया. इथपर्यंत लिहून घ्या, मग आपण समअप करू. कशा कशाचा मोमेंट ऑफ इनर्शिया आज पाहिला. सगळ्यात पहिले मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रॉड आणि त्याची एक्सिस ऑफ रोटेशन अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू ml स्क्वेअर अपॉन 12. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिला होता, दुसरा की मोमेंट ऑफ इनर्शिया त्या रॉडचा अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू वन एंड. बरोबर. तर तो काय होता आपला, I इज इक्वल टू ml स्क्वेअर डिवायडेड बाय 3. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग कशातून त्याची एक्सिस ऑफ रोटेशन गेली होती, अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू mr चा स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिला होता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू हाफ mr चा स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर लॅमिना अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू y एक्सिस. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू ml स्क्वेअर बाय 12. बरोबर. त्याच्यानंतर आपण काय पाहिला होता की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर. बरोबर. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ हॉलो सिलेंडर जो किती होता, I इज इक्वल टू mr चा स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण काय पाहिला होता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर. बरोबर. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू हाफ mr चा स्क्वेअर. बरोबर. त्याच्यानंतर आपण अजून काय पाहिलं होतं,
moment of inertia of hollow disk about an axis passing through center of mass, जी किती होती, I is equal to 1/2 m r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर. बरोबर. आणि लास्ट आपण काय पाहिलं होतं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन्युलर रिंग किंवा थिक वॉल हॉलो सिलेंडर, त्याचा पण मुवमेंट ऑफ इनर्शिया काय होता, I इज इक्वल टू 1/2 m r1 चा स्क्वेअर प्लस r2 चा स्क्वेअर. हे झाले तुमचे 1D आणि 2D ऑब्जेक्ट साठीचे वेगवेगळे मुवमेंट ऑफ इनर्शिया. हे सगळे मुवमेंट ऑफ इनर्शिया एका वेगळ्या शीट मध्ये लिहून घ्या, म्हणजे स्टेट बोर्डच्या एमसीक्यू साठी आणि सीईटीचे काही क्वेश्चन्स आहेत त्यासाठी तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलाज यूज होतात. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहू की 3D ऑब्जेक्ट साठीचे मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतात ते. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागात. सध्या थांबूया. धन्यवाद.